नमस्कार मित्रांनो. बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ टाकला नव्हता. तर आज सहज निवांत वेळ होता आणि असं वाटलं की एक व्हिडिओ टाकावा आवर्जून, म्हणून व्हिडिओ बनवत आहे. पाहू शकता आपण शेतात नांगरट करीत आहे. तर हे एवढं नांगरून झाले, एवढा भाग अजून नांगरायचं बाकी. तर या शेतात मला वाटते बेड होते, म्हणजे तरकारी वगैरे केलेली होती. बेडचं राहणे आणि थोडंसं हलकं राहणे, म्हणजे नाही का जास्त हार्ड नाही जात. तर पाहू शकता आपला नांगर आणि ट्रॅक्टर आहे आपला 52. तर थोडंसं मला माहिती द्यायची. हे पाहू शकता, जर पाहिलं तर हा काय विषय आहे बाबा ट्रॅक्टरवरती. हे वजन कशासाठी ठेवलं याची थोडीशी मला माहिती द्यायची. तर पाहू शकतो आपल्या ट्रॅक्टरला हा बंपर आहे. हा बंपर आम्ही स्वतः बनवलेला आहे. हा एक नट थोडासा पूर्ण टाईट होत नाही, त्यामुळे तसं राहिलेला आहे. पण हा बंपर आम्ही स्वतः बनवलेला आहे. आपले मित्र सोहम होता गायकवाड आणि आम्ही सुरुवात केली होती, म्हणजे नाही का आमची इच्छा होती की हा पंजाब स्टाईलचा बंपर आपण स्वतः बनवायचा. तर ट्रॅक्टर घेतला आणि त्यानंतर जवळपास आम्हाला 3 दिवस गेले हा बंपर बनवायला. पण आम्ही स्वतः प्रयत्नातून हा बंपर बनवलेला आहे. स्वतः कटिंग केलं, स्वतः वेल्डिंग, सगळी मापे वगैरे जे मेजरमेंट आहे ते स्वतः घेतलेलं आम्ही. खालून पण पाहू शकता फिटिंग कशी आहे आपल्या बंपरची. म्हणजे हे चार आणि पलीकडचे 4 12 अंटामध्ये फिटिंग आहे. हे कधी जर आपल्याला टोचन वगैरे करायचं झालं तर हे त्याची पण सोयी आपण केलेली. ट्रॅक्टर ओढायला लागला तर सांगायचं तात्पर्य याचं आहे की हा जो बंपर आहे हा बनवण्यासाठी मी प्लेट घेतली होती. तर त्या प्लेटचं वजन जवळपास 117 ते 118 किलो होतं. आणि काही मटेरियल आपलं उरलं होतं म्हणजे बनवताना. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की खाली हे वेल्डिंग केलेलं झालं. त्या उरलेल्या प्लेटचे जे तुकडे होते ते सगळे या ठिकाणी आपण वेल्डिंग केलं, कारण वजन वाढण्यासाठी. म्हणजे संपूर्ण प्लेट या बंपरमध्ये आम्ही बसवलेली आहे. तर सांगायचं झालं तर 117-118 किलोतलं समजा कटिंगमध्ये वगैरे एखादा किलो किंवा 2 किलो गेलं तर आपलं 115 किलोचा बंपर आहे कंप्लीट. तर 115 किलो वेट आपल्या ट्रॅक्टरला पुढं आपण लावलेलं आहे आणि आपला नांगर आहे मागे. तर विषय असा झाला की ह्या नांगराची साईज पाहू शकता तुम्ही, किती मोठा नांगर आहे हा ट्रॅक्टर. आणि हा नांगर तुम्हाला साईजचा अंदाज येईल की नांगर किती मोठा आहे. याचं वजन पण भरपूर आहे. ज्यावेळेस आपण हायड्रॉलिकने उचलतो तर ट्रॅक्टर डायरेक्ट पुढच्या साईडने थोडासा असा झटका मारतो, एवढं या नांगराचं मागं वजन आहे. आणि त्याला थोडीशी माती वगैरे लागली अजून वजन वाढते. तर विषय असा व्हायचा की ज्यावेळेस आपण ट्रॅक्टर चालवतो किंवा नांगर चालू असते तर थोडंसं स्टेबिलिटी मला कमी जाणवत होती ट्रॅक्टरची नांगरताना. म्हणजे ट्रॅक्टर थोडासा पुढच्या साईडने तिरका व्हायचा किंवा थोडा उचलायचा कधी कधी. आणि जर जास्त हार्ड जमीन असेल आणि आपण ताकद जेवढी लावेल तेवढा ट्रॅक्टरचे पुढचे चाक उचलून चालायचे. मग पुढचे चाक जर उचलले तर नांगरटीत थोडासा प्रॉब्लेम व्हायचा. काय व्हायचं, तास सरळ होत नव्हतं किंवा ट्रॅक्टर चालवायला थोडासा त्रास व्हायचा. मग हा बंपर आपण लावला 115 किलोचा. पण 115 किलोचा बंपर लावून पण मला तो त्रास होतच होता, कारण जॉइन डिअरचं थोडंसं पुढच्या साईडला वेट कमी आहे. म्हणून आता हे जुगाड केले मी. आता सध्या 2-3 दिवस झाले नांगरट चालू आहे. तर ही प्लेट पाहू शकतो, एक 25 किलोची ही प्लेट आहे. त्याच्या खाली एक, म्हणजे याच्या 2 प्लेट आहेत आपल्याकडे. माझ्याकडे 2 प्लेट होत्या घरी, आता तात्पुरत्या मी याच्यावरती बांधल्यात साध्या. तर हे जवळपास 115 किलो पहिले बंपरचे. आणि त्यानंतर आपण ह्या 50 किलोच्या 2 प्लेट टाकल्यात. म्हणजे 165 किलोच्या आसपास वजन आता पुढं ट्रॅक्टरला झाले. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की एवढ्याशा ह्या 50 किलोच्या फरकाने मला नांगरट करताना बराचसा फरक जाणवतो. ट्रॅक्टर आता पहिल्यासारखा एवढा जास्त उचलत नाही. आणि नांगरट खोलवर केली तरी म्हणजे पुढच्या साईडने ट्रॅक्टर तिरका वगैरे होत नाही, तासात ओढत नाही, एकदम सरळ चालतो. म्हणजे ट्रॅक्टरला पुढच्या साईडने जे वेट असतं त्याचा किती मोठा रोल आहे हे याच्यामधून मला सांगायचं. कारण ते चालवल्यावरती कळतंय आधीचं आणि नंतरचं. 50 किलो टाकण्याच्या आधीचा फरक आणि 50 किलो वजन वाढवल्यानंतरचा फरक हा ट्रॅक्टर चालवल्यानंतर कळतोय. थोडीशी माहिती द्यावी म्हणून व्हिडिओ बनवला आहे. तर आणखी थोडं सांगायचं होतं नांगराबद्दल. ही जमीन पाहू शकताय, हलकी जमीन आहे म्हणजे, पण असं काकरल्यासारखं रान होते नांगराने.
ही जमीन असू द्या, काळी जमीन जरी असली तरी याच्यात ढेकळं जास्त मोठी निघत नाही, लहान लहान ढेकळं निघतात. खोलवर भरपूर जाते. मला तास दाखवतो. खोलीची काहीच अडचण नाही, भरपूर खोल नांगरट आहे. पाहू शकता किती खोलीची आणि एकदम चांगली नांगरट होती या नांगराने. पाहू शकता आपण कशा पद्धतीने नांगरट आपण केलेली. ते थोडंसं मध्ये तास वाकडं झाले कारण तिथं थोडंसं दगड आहेत खालून खडकासारखं, त्यामुळे थोडंसं नांगर त्या ठिकाणी वर धरायला लागतोय. हा जो वेटचा विषय हा मला सांगायचा होता विशेष करून आज. जॉन डीरे ट्रॅक्टरला थोडासा पुढं वजनाचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे वजन कमी, त्यामुळे थोडंसं मोठा नांगर आहे त्यामुळे उचलतोय. तर हे वजन वाढवल्यावरती एकदम प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. आता मी काय करणार भविष्यात, आता सध्या तात्पुरते हे केलं आहे, या बंपरमध्येच काय वजन वाढवता येतं का त्यासाठी प्रयत्न करणार. हे 50 किलो आहे, अजून एक 20-1 किलो म्हणजे 70 किलोच्या आसपास या बंपरमध्ये आपल्याला वजन वाढवायचं आहे. तेवढं जर वजन वाढवलं तर नांगरटीला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ह्या नांगराने मी आत्तापर्यंत हार्वेस्टरने तोडलेलं ऊसाचं रान असेल किंवा ऊसाची काळी रानं असतील, सगळ्या जमिनीची नांगरट केलेली आहे. ह्या ट्रॅक्टरला आणि ह्या नांगराला काहीच अडचण येत नाही, एक नंबर चालते. ओके, धन्यवाद.